भाग 1. बालपण आणि जातीय ओळख. सामाजिक बीजारोपण. बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं सर्वात निखळ, सर्वात निष्पाप आणि स्वच्छ टप्पं असतं. परंतु दया पवार यांच्या बलुतया आत्मकथनातलं बालपण मात्र या साचेबद्ध संकल्पनेपासून खूप दूर आहे. त्यांच्या बालपणात होते दारिद्र्य, उपेक्षा, जातीय छळ आणि आत्मभान जागा करणारं सामाजिक विषमता. हा भाग म्हणजे त्यांच्या जीवनाचा तो अध्याय आहे जिथं त्यांनी अस्पृश्यतेच्या नुसत्या भिंती पाहिल्या नाहीत, तर त्यावर आपटत आपटत त्या भिंतींचं अस्तित्व आजपर्यंत पचवलं. जन्म, गाव आणि कुटुंबाची पार्श्वभूमी. दया पवार यांचा जन्म एक अत्यंत मागासलेल्या महार वस्तीमध्ये झाला. त्यांच्या जन्माच्या क्षणीच त्यांचं कुणीही स्पर्श करावं असं नसलेलं आयुष्य सुरू झालं होतं. पुणे जिल्ह्यातील एका लहानशा गावात, दलित वस्तीत, झोपडीत वस्ती करून राहणारं त्यांचं कुटुंब सामाजिक व्यवस्था आणि वर्णवर्चस्वाने पूर्णतः कोंडलेलं होतं. त्यांचा जन्म एका अशा घरात झाला जिथं अन्नासाठी दररोजची लढाई होती आणि माणूस म्हणून इज्जत मिळवणं तर खूपच दूरचं स्वप्न होतं. घरात वडील कधी स्वाभिमानी, कधी निराशेने खचलेले. आई सतत घर चालवण्यासाठी झगडणारी आणि आजूबाजूचा समाज नेहमीच तुमचं स्थान इथे नाही हे सतत ठसवत असलेला. ही पार्श्वभूमीच त्यांच्या जाणीवांचं आणि संघर्षाचं मूळ बीज होतं. त्यांच्या घरात जरी माया असली तरी त्या मायेतूनही अस्पृश्यतेचा अंधार केव्हाही दूर झाला नाही. अस्पृश्यतेचे प्रारंभीचे अनुभव. लहानपणीच दया पवार यांनी समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेचा, दहशतीचा आणि न्यूनगंडाचा अनुभव घेतला होता. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी हे पाहिलं की पाणी पिण्याचा हक्क त्यांना नाही, बाकांवर बसण्याचा अधिकार नाही आणि शिक्षण म्हणजे फक्त सवर्णांसाठी असलेलं एक वरदस्त स्वप्न. शिक्षकांचं वागणं हेच त्यांच्या आयुष्यात अस्पृश्यतेच्या शिकवणीचं पहिले पाठ होतं. वर्गात मागच्या बाकांवर बसवणं, नाव घेऊन हिणवणं आणि त्यांची बोटी धरता शुद्धतेचा आभास ठेवणं, त्या सगळ्याच घटना त्यांच्या कोवळ्या मनावर खोल परिणाम करून गेल्या. एकदा त्यांनी भूक लागली म्हणून एका ब्राह्मण मित्राच्या डब्यातलं अन्न खाल्लं आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर साफसफाईची कारवाई झाली. त्यांना नुसता वाळीत टाकलं नाही, तर एक धोकादायक असणारा म्हणून समाजाने त्यांच्या भोवती अदृश्य सीमारेषा आखल्या. हे सीमारेषांचे अनुभव त्यांच्या लेखनात इतक्या धारदार शब्दांत येतात की वाचकाचा आत्मा हादरून जातो. लहानपणातील उपेक्षा, दोह आणि संघर्ष. दया पवार यांचं लहानपण म्हणजे दररोज एक नवी परीक्षा. उपेक्षा ही त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली होती. त्या काळात दलित मुलांना केवळ उपेक्षित केलं जात नव्हतं, तर समाजाच्या डोळ्यात ते जणू पापच होते. गावातल्या कुठल्याही सणात, उत्सवात, वाचनात, खेळात त्यांचा सहभाग असणं म्हणजे मर्यादा ओलांडणं. घरात दररोजचं अन्न मिळणं याचं गणितही अनिश्चित होतं. आईचं रडणं, वडिलांचं दारू पिणं, आजूबाजूच्या घरांतील शिव्यागाळ आणि त्या सगळ्यात पाण्याच्या घागरी भरायला लागणाऱ्या आईला गावक्यांकडून मिळणारी अवहेलना, हे सगळं त्यांच्या लहान वयातच बिंबलं होतं. पण या दुःखातही त्यांनी आयुष्याचा ध्यास घेतला होता. जणू काही या सगळ्या काळोख्या रात्रीत कुठेतरी उजेडाच्या कवडशांचा शोध सुरू होता. जातीव्यवस्थेची भीषणता आणि मानसिक परिणाम. भारतीय समाजरचनेतली जातीव्यवस्था केवळ सामाजिक नाही, तर मानसिक गुलामगिरीही निर्माण करते हे बलुत वाचताना प्रकर्षानं लक्षात येतं. लहान वयातच मनात बसवलेली न्यूनता, आपण वेगळे आहोत ही सततची जाणीव आणि समाजाकडून मिळणारी मानहानी यामुळे त्यांच्या आत्मसन्मानावर घाव बसला होता. पण हीच घावगुंड झालेली जाणीव पुढे त्यांच्या विद्रोही लेखनाचं कारण बनली. जातीव्यवस्थेचा इतका खोल परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला होता की एक साधं स्वप्न पाहणंही त्यांना गुन्हा वाटायचा. ते लिहितात की आपण फक्त कामासाठी आहोत, स्वप्न बघण्यासाठी नाही. ही मानसिक गुलामगिरी हीच त्यांची खरी बेडी होती. शिक्षण घेताना, मैत्री करताना, गावात फिरताना ही भीती,
ही न्यूनता सतत पाठलाग करत होती. समाजातील स्वतःचे स्थान शोधण्याची सुरुवात. पण या सर्व अंधकारातही एका जागी एक चैतन्य होतं, आत्मभान. त्यांना कुठेतरी वाटायचं की आपल्याला हे सगळं सहन करत बसायचं नाही. आपल्याला लिहायचं आहे, बोलायचं आहे, आणि हाच ठरला त्यांच्या परिवर्तनाचा पहिला टप्पा. त्यांनी स्वतःचं स्थान शोधण्याची, अस्तित्व सिद्ध करण्याची सुरुवात केली. शाळेतील एका शिक्षकानं त्यांचं लिहिलेलं निबंध वाचून कौतुक केल्यावर त्यांच्या मनात पालवलेल्या लेखकाचं बीज आकार घेऊ लागलं. शब्दांचा उपयोग त्यांनी केवळ वेदनांच्या वर्णनासाठी केला नाही, तर ती वेदना इतरांपर्यंत पोहोचवून क्रांती घडवण्यासाठी केला. जातीव्यवस्थेच्या छायेखाली वेदनेच्या विळख्यातही त्यांनी स्वतःचा आत्मसन्मान जागा ठेवला. बलूनचा पहिला भाग म्हणजे एका दलित बालकाच्या शोषणाची, पण त्याचबरोबर त्याच्या विद्रोहाच्या जन्माची कथा आहे. ही कथा आहे जातीय व्यवस्थेच्या पाशवी चेहऱ्याची, पण त्याच वेळी एका मनस्वी आत्म्याच्या जागृतीची सुद्धा. हा भाग जितका वेदनादायक आहे, तितकाच तो प्रबोधनकारीही आहे, कारण इथूनच सुरू होते एक वैचारिक क्रांती. दया पवार यांच्या आयुष्याचा हा अध्याय आपल्याला सतत एक प्रश्न विचारतो, आपण खरंच माणूस म्हणून वागत आहोत का? आणि हा प्रश्न अनुत्तरित ठेवत तो आपल्या अंतरात्म्याला सल देऊन जातो. ही सलच बलूनची खरी ताकद आहे.